Okay, so I welcome all participants to this wonderful educational program. Okay, so a warm welcome from Dr. Deepali Rathore. I am professionally Ayurvedic doctor आणि हांव प्रॅक्टिस करता ऑलमोस्ट फॉर 14 years and हांव ह्या प्रोजेक्टान जे आसा for 7 years I am working into MI Lifestyle Global Private Limited and yes our group Smart World Group which is headed by our founder leader Mr. Gajendra Rathore sir. He's our NTC leader. A big clap from all our smart group member to the wonderful personality. आणि आयज जे आम्ही सेशन घेवपाचे आसा जे डायरेक्ट सेलिंग ज्या बिझनेसान आम्ही सगळी जाणां आसात सगळी जाणां काम करतात ह्या बिझनेसान सगळ्यात इम्पॉर्टंट जो टॉपिक येता न्ही की एक कॉन्सेप्ट येता की आमचे जे प्रोजेक्ट आसा आमची जी आयडिया आसा ही लोकांपर्यंत पावपाक जाय बरोबर ही लोकांपर्यंत जर पावपाक जाय जाल्यार एक गोष्ट आसा की ती म्हणजे त्या लोकांक ह्या कॉन्सेप्टा पर्यंत एकतर हाडचे पडटले एक गजाल नाजाल्यार आमकां हो जो आमचो प्रोजेक्टाचो इन्फॉर्मेशन आसा ती लोकांपर्यंत पावची पडटली दोन वे कम्युनिकेशन आसा एक लोकांक ह्या प्रोजेक्टाची इन्फॉर्मेशन आमकां हाडची पडटली म्हणजे तांकां आमचे कडेन हाडून हे आमचो जो कॉन्सेप्ट आसा तो दाखोवचो पडटलो नाजाल्यार जो सेकंड फॅक्टर आसा तो म्हणजे आमकां लोकांगेर वचून हो कॉन्सेप्ट तांकां दाखोवचो पडटलो इन बोथ वे आमकां एक गोष्ट करची पडटा ती म्हणजे कितें जाणा इन्विटेशन कितें सांगात इन्विटेशन म्हणजे कोंकणी भाशेन जर आमी म्हणत जाल्यार आमंत्रण ओके हे आमंत्रण आमकां दिवचें पडटा आता ऍक्च्युअल आमंत्रण म्हणजे इन्विटेशन हे जे 4 बेसिक्स आमचे जे आसात आमच्या ज्या बिझनेसान 4 बेसिक्स सदांच आमकां शिकयले वता पहिले म्हणजे कितें प्रोस्पेक्टिंग कोणाक सांगपाचे हे लोक निवडप दुसरे म्हणजे कितें लिस्ट काडप बरोबर म्हणजे त्यांची नावां बरोवन काडप ओके हे केल्यानंतर तिसरो जो पार्ट आसा आता धुंडले बरयली नावां पण जो तिसरो पार्ट येता तो म्हणजे कितें करप जाणा की लोकांक म्हणजे इन्वायट करप म्हणजे तांकां सोदून काडप तांकां त्यानंतर आमचो जो प्रोग्राम आसता तेका आमी तांकां इन्वायट करप म्हणजे आमची जी आयडियाज जी कॉन्सेप्ट आसा आमची जी आयडियाज आसा ती रायट वेन आमी त्या लोकांपर्यंत पावप हेकाच म्हणटा बिझनेस we invite because we can present the idea in the right way कित्याक तर कॉन्सेप्ट केन्ना केन्ना इन्विटेशन देणाऱ्याक खबर आसना तितलो पण जे फॅकल्टी हितून एक्सपिरियन्स असता त्या एक्सपिरियन्स फॅकल्टीच्या मार्फत तुमच्या लोकांक ही आयडिया पावपाक जाय दिस इज द राईट वे टू द राईट पर्सन असं कोणाकूय न्ही ते लिस्ट काढल्यानंतर जो व्यवस्थित मोजून मापून तुमचो मनीस असता ताका हे इन्विटेशन पावपाक जाय आणि इन द राईट एन्व्हायरमेंट हेजो अर्थ कितें की त्या मनशाक अशा एका पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटान आमकां हाडचें पडटलें जेणे करून जेन्ना तो मनीस आमची आयडिया आमचो कॉन्सेप्ट जेन्ना आयकतलो तेन्ना तेका रियलायज जातलें की हो जो कॉन्सेप्ट आसा जो आमच्या तकलेन आसा ह्या कॉन्सेप्टा बद्दल जी डिग्निटी आसा जे यु नो म्हणजे आमकां रिस्पेक्ट आसा आमच्या प्रोजेक्टा बद्दल तोच रिस्पेक्ट त्या मनशाच्या मायंडान ट्रान्सफर जातलो सो इम्पॉर्टंट इज द इन्विटेशन आणि ह्या गोष्टीक आमी खूब लायटली घेतात हेजे खातीर सुद्धा खूब अभ्यास करचो पडटा हे इन्विटेशन दिवपा खातीर सुद्धा खूब म्हणजे कितें म्हणटा ते नॉलेज घेवची पडटा कारण न्ही पळयात लिस्टिंग प्रोस्पेक्टिंग आणि इन्विटेशन ह्यो 3 गोष्टी एखादो नवीन डिस्ट्रीब्युटर जेन्ना ह्या कॉन्सेप्टान येता जेन्ना रजिस्ट्रेशन करता ह्या कंपनी वांगडा जेन्ना जॉइन जाता तेन्ना त्या नवीन डिस्ट्रीब्युटराक न्ही पहिल्या फावटी हे 3च गोष्टी करच्यो आसता आणि त्या टायमार तेका आमी डिरेक्शन दाखोवं शकता जे लिडर्स असतात ताका डिरेक्शन दाखोवं शकता पण तेंचे काम आसा पळय ते तेका करचें पडटा एक्झाम्पल जेन्ना आमी जिमान वता जिम इन्स्ट्रक्टर आमकां इन्स्ट्रक्शन दितलो कितें करप कशें पुशअप मारप
कितें वेट घेवप हे सगळें इन्स्ट्रक्शन दितलो. पण जर वेट मेंटेन करूंक जाय, बॉडी मसल्स बिल्डअप करूंक जाय जाल्यार त्यो पुशअप आमकांच मारच्यो पडटल्यो, ते वेट आमकांच लिफ्ट करचे पडटले. सेम वे आमी तुमकां गायडन्स दितले की कशें कितें करप, पण लिस्ट तुमकांच काडचें पडटलें, प्रोस्पेक्टिंग तुमकांच करचें पडटलें आनी इन्व्हिटेशन सुद्दां तुमकांच दिवचें पडटलें. हे एकूच इन्व्हिटेशन, हे तीनूच गोष्टी जर तुम्ही करशात न्ही, फुडल्यो ज्यो गोष्टी आसतल्यो न्ही, तर तुमचे अपलायन जे लिडर्स, तुमकां जे स्पॉन्सरच असतात, ते ग्रुप मिळून तुमच्या खातीर सगळें करून दितले. म्हणजे प्रेझेंटेशन किंवा क्लोजिंग हे ज्यो नेक्स्ट स्टेप्स आमच्यो आसा न्ही, त्यो तुमकां ऑटोमॅटीक जातल्यो. फक्त एकूच याद दवरात, हाजेर फोकस करात. जोपर्यंत मनीस येनात, प्रोजेक्ट पळयनात, तोपर्यंत देर आर हार्डली चान्सेस की तुमचो ह्या बिझनेसान ग्रोथ जावं शकता. सो हे सदांच रिमेंबर दवरात की नवीन डिस्ट्रीब्युटर आसा ताच्या खातीर हे एकूच काम आसता. एकूच काम तुम्ही करात, त्यानंतर तुमची जी लाईन ऑफ स्पॉन्सर्स आसात ती तुमकां हेल्प करतली. आता इन्व्हिटेशन, आमंत्रण, खूप जाणांक खबर आसा आमंत्रण म्हणजे कितें. तुमकांय खबर आसा आमंत्रण आमी कितले कडेन करतात. ओके, नॉर्मल लायफान सुद्दां जे हे आमंत्रण आसा हे आमी खूप वेळा करतात. खंय खंय करतात, जेन्ना एखादो कोणाचो समजा बर्थडे आसत, ओके, तेन्ना आमी आमंत्रण दितात. बरोबर, एखाद्याचे कोणाचे लग्न समारंभ आसत, समजा घरान आपले चलयेचें लग्न आसा, चल्याचें लग्न आसा, तेन्ना आमी इन्व्हिटेशन दिनात. बरें, एकदम प्रिंट आउट बी पत्रिका बित्रिका बरी म्हारगेली छापून आमी इन्व्हिटेशन करतात. आनी आतां तर वेगळे वेगळे तरिका येयल्ले आसा. बरोबर. तिसरी खुबश्यो गोष्टी आसात. तातूंतली आनी एक गोष्ट म्हणजे जेन्ना आमी रिलिजियस आमचे कितें तरी रिच्युअल्स असतात, ओके, खंयचलो आसूं, पुजा आसूं किंवा आमच्या चर्चीन कितें आमच्या भुरग्यांचे जेन्ना एक सेरेमनी आसता तेन्ना आमी आपयतात. म्हणजे खुबश्यो अश्यो आमच्या घरान जेन्ना फंक्शन आसतात तेन्ना आमी इन्व्हायट करतात लोकांक. बरोबर. तेन्ना आमी हे केन्नाच चिंतना की कित्याक आपोवं. रिजन कितें जाणा ताच्या फाटचें? ताच्या फाटचें खूब बरें रिजन आसता. जेन्ना आपल्या घरान जेन्ना हे अशे शुभ कार्य करतात, म्हणजे रिलिजियस रिच्युअल्स आसूं, लग्न आसूं, बर्थडे आसूं, बारसो आसूं, कितें आसूं, तेन्ना एक कॉन्सेप्ट तुमी याद दवरात, ती गोष्ट बरी आसता. कितें आसता? बरी आसता. म्हणजे तुमी त्या गोष्टीक लागून खूब खूश आसतात आणि तुमी ती खुशी कित्या वांगडा वांटूंक सोदता? आपले जे फ्रेंड्स आनी रिलेटिव्हज असतात न्ही, ताज्या वांगडा वांटूंक सोदता, रायट? बरोबर. ताज्या खातीर आमी इन्व्हिटेशन दितात. आतां पळयात, कोणी मेल्या नंतर आमी इन्व्हिटेशन दितात? ना, लोकांक आयकून लोक बाबडे येतात. लॉजिक, बिकॉज दॅट इज अ इट्स अ बॅड न्यूज. तरी पण लोक येतात. कारण कितें? आमचे दुःख वाटपा खातीर. आनी हांगा आमी आपयता केन्ना? आमचें सूख वाटपा खातीर. बरोबर. हे सगळ्या इन्व्हिटेशनाक आमकां कांयच प्रॉब्लम आसना. तेन्ना आमी केन्ना चिंतना, मॅडम हांव चड शिकलेलें ना, म्हाका फक्त 4थीत पास आसा, हांव म्हज्या चलयेच्या लग्नाक कशें इन्व्हायट करूं लोकांक? मॅडम म्हाका न्ही तें उलोवपाक हांव कोणाच कडेन उलयना. पुजा ठरयल्या खरी, पण म्हाका कळना लोकांक कशें घरान आपोवप. हे त्या टायमार 4थी पास कोणी आसूं, दादलो बायल, तीय म्हणची ना आनी 80 वर्सांची जाणटेली म्हणची ना. रिजन कितें जाणा? कारण एकूच गोष्ट खबर आसता, म्हाका ह्या सोहळ्यान खुशी मेळटली जर म्हाजे लोक म्हाज्या बरोबर आसतले. आता हांगा जो कॉन्सेप्ट आसा तो आसा इन्व्हायटींग पीपल फॉर नेटवर्क मार्केटिंग बिझनेस. आत्तां आमची मातशें आमकां कितें जाता, अरे हो कॉन्सेप्ट वेगळो आसा, हाका कशें इन्व्हायट करप? मागीर तेन्ना सगळी रिजन्स येतली. रिजन नंबर 1, मॅडम म्हाका भंय दिसता. रिजन नंबर 2, की मॅडम म्हणजे कशें उलोवप तें कळना. ओके, फुडले हांव रिजन्स हांगा बरयल्ले आसा. खुबशे लोकांक न्ही हो कॉन्सेप्ट आसा तो खूब मोठो आसा. इन्व्हिटेशन करतात थंयच आमी फाटीं सरतात आनी खुबशे लोक नेटवर्क मार्केटिंगाक, डायरेक्ट सेलिंगान रजिस्टर्ड जावन ह्या टॉपिकाक पावनासतना, टच जावनासतना रिवर्स वता आनी केन्नाच फुडें वचनात. आनी कितें म्हणटात जाणा, हांव नेटवर्किंगाक रजिस्टर्ड जाल्लें, हांव एम आय लास्टराक रजिस्टर्ड जाल्लें, पण कांय जावना. तुयी करूं नाकात. रिजन कितें जाणा? कारण आमी जो पर्यंत ह्या गोष्टीकडे पावच ना, ही गोष्ट करत ना, आमी ते चाखत ना, त वेल्यान ताकाची परीक्षा करप अशें कोंकणीन म्हण आसा. आमी तेका पयलींच तें दूद आसल्यार सुद्दां आमी तें ताकूच म्हणटा. कित्याक सांग? तोंडानूच घेवना न्ही. ताक आनी दूद पयसल्यान पयल्यार सेम दिसतलें, व्हडलें कांय डिफरंस दिसचें ना. पण जेन्ना पितलें तेन्ना आंबट काय गोड हें पिल्या नंतर कळटलें. सो सेम वे आसा, मेनी पीपल आर व्हेरी रिलक्टंट टू इन्व्हायट पीपल. पयलो एक रिजन कितें आसा जाणा,
पीपल आर अनअवेअर वाय टू गिव्ह इन्व्हिटेशन. कारण कितें सांग, ह्या कॉन्सेप्टान ह्या इन्व्हिटेशनाक इतलो भर कित्याक दिता हें तांकां खबरूच आसना. इन्व्हिटेशन कित्याक दिवप हें खबरूच आसना. दुसरी गजाल, they feel by inviting people they will come to know what they are doing. सिंपल. म्हाका खूब हांसपाक येता ह्या गोष्टीचेर. हेजो मिनींग कितें जाणा, की तांकां भंय आसता भितरल्यान, हांवें जर इन्व्हिटेशन दीत, बाय चान्स जर ती येत आनी ताका जर कळत हांव हो बिझनस करता जाल्यार ते म्हाज्या बद्दल कितें चिंत्तले. हो एक हेजा आन्सर सगळ्यांचे दितले हांव इनफॅक्ट. ओके, बट हे विचार करात आनी आय एम डॅम शुअर. ओके, आयज जी हांगा बसले आनी ऑलमोस्ट 28-29 लोक, हेंच्या केन्ना ना केन्ना काही लिडर्स आसा त्यांच्या पयलीं मनान येता आसतलें, काही जे नवीन लोक आसा तेंच्या आतांय मनान येता आसतलें. डेफिनेटली ह्युमन टेंडन्सी. दे फील इट्स बिलो देअर डिग्निटी. हांवें कित्याक इन्वायट करप, हांवें कित्याक सांगप तेका, हें काम म्हज्या डिग्निटीच्या खिलाफ आसा. म्हणजे हांव म्हाजें जें पोझिशन आसा न्ही ताज्या हे सकयल आसा लोकांक वचून इन्वायट करप, लोकांच्या घरा वचप किंवा मुद्दमहून आपल्या प्रोग्रामाक आपोवपा खातीर ताका फोन करप, हें म्हाज्या कितें आसा डिग्निटीच्या खिलाफ आसा, सकयल आसा, म्हणून इन्वायट करना. इगो भरलेलो आसा, EGO. दे हॅव फियर ऑफ प्रॉस्पेक्टिंग नो. म्हणजे कितें, इन्वायट केलें आनी जर ना म्हटलें परत तो इगो येता, म्हजो इगो हर्ट जातलो, हांवें आपयलें आनी येवना. मागीर मायुसी येता. म्हणजे कितें, एक इगो येता, आपयलें आनी येवना पळय कसलें तें. ओके, दुसरी गजाल कितें जाता, मायूस जाता. म्हणजे अशें दिसता की आतां आपयले 4 जाणांक, 4ूय जाणां येवना, चल झक मारू आनी नेक्स्ट टायम हांव आपोवचेंच ना, अशें फिलींग येता. ताज्या खातीर आमी इन्व्हिटेशन दिनात लोकांक. दे थिंक इफ माय प्रॉस्पेक्ट कम फ्रॉम द मीटिंग देयर ग्रुप शॅल फोर्स देम टू जॉइन. मागीर कितें दिसता सांग, की आतां आपयलें, येयलें, त्यानंतर ही सगळी जाणां कितें करतलीं सांगा, सगळो ग्रुप मिळून म्हजे अपलायन, डॉक्टर मॅडम, जान्हवी मॅडम, दालना मॅडम, ही सगळी जाणां मिळून कितें करतलीं, त्या मनशाक म्हाज्या फोर्स करतलीं जॉइन जावपा खातीर. हें एक तकलेन येतात आनी म्हाका नाका. कित्याक, हें करतकूर म्हाजें आनी म्हाज्या प्रॉस्पेक्टाचें कितें जातलें, रिलेशन ब्रेक जातलें. ताज्या खातीर आमी केन्ना केन्ना आमच्या प्रॉस्पेक्टांक इन्वायट करनात. People want to invite but has improper knowledge of invitation. This is very important. काही लोकांक इन्वायट करनशे दिसता पण तांकां न्ही कळच ना कितें सांगप, द फूल प्रेझेंटेशन सांगप. हा, हितून न्ही ते प्रोडक्ट्स आसा ते जॉइन जावप मरे, मागीर तुका न्ही पयशे येता. दिस इज वॉट इन्व्हिटेशन. आमी खुबश्या लोकांक सांगतात 10,000 हाडप मरे, 10,000 ते दिवप न्ही, प्रोडक्ट्स येतात तुका, प्रोडक्ट्स यूज करप आनी मागीर पयशे येतात. सो दे डोंट हॅव नॉलेज. कशें इन्वायट करप ही तेंच्याकडे नॉलेजूच आसना. द स्क्रिप्ट इज नॉट प्रिपेर्ड. जी म्हाका सांगात, व्हडले धाकटे पासून नाटका पर्यंत आमचो 1 एक्ट प्ले भुरग्यांक जी आमी दितात ताज्या पर्यंत व्हडली व्हडली रंगमंचा वयली नाटकां पर्यंत सगळी जाणां आपली स्क्रिप्ट बरयतात, बरोबर. टीचर्स पासून व्हडले मंत्री पर्यंत आपली स्क्रिप्ट बरयतात जेन्ना उलोवपाचें आसता. म्हाजी ही स्क्रिप्ट आसा प्रेझेंटेशन वेन, म्हणून हांव उलोवं शकता. जर म्हाजी ही स्क्रिप्ट प्रिपेर्ड नासली, आय वुडंट हॅव बी एबल टू कवर अप ऑल द पॉयंट्स. हांव उलयतलें आसलें पण हे सगळे पॉयंट्स म्हाका कवर जावचे नासले. रिजन कितें जाणा, आमच्या ब्रेनान काहीश्यो गोष्टी फिल्टर जावन उरतात, काहीश्यो इवॅपोरेट जातात. म्हणटकच सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे स्क्रिप्ट रेडी आसनात. आता या सगळ्या प्रश्नांची हांव उत्तरां दितलें. पीपल आर अनअवेअर वाय टू गिव्ह इन्व्हिटेशन. लेडीज अँड जेंटलमॅन, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जशें हांवें म्हटलें, तुमी खंयचे घरान जेन्ना सूख तुमचे आसतात, तो सुख सोहळा जेन्ना आसतात, तुमी तुमच्या फॅमिली मेंबर्सा बरेन एन्जॉय करूंक सोदता, सेम हो कॉन्सेप्ट आसा. हो कॉन्सेप्ट ह्या कोविड काळान लोकांक इम्युनिटी प्रोवायड दिता, लोकांचे लायफ सेव्ह करता. हो कॉन्सेप्ट ह्या म्हणजे जो आमचो स्लो डावन जाला सगळ्यांचो बिझनस, जे फायनान्शियल जे क्रायसिस जाल्ले आसा, लोकांच्यो नोकऱ्यो गेल्ल्यो आसा, बिझनस ठप्प जाल्ले आसा, लोकांचे EMI पे करपाक लोकांक जायना, आयज त्या लोकांक हो कॉन्सेप्ट तितूंतल्यान भायर काडटलो. ताज्या खातीर ही व्हडली समाज सेवा ठरतली. सदांच म्हाका म्हाजे सर म्हणटाले की नेवर गिव्ह फिश टू एनीवन. टेल दॅट पर्सन ऑर टीच दॅट पर्सन हाव टू डू फिशिंग. म्हणजे कितें,
नुस्तें व्हरून दिवप ना मनशाक खावपाक, तेका नुस्तें कशें गरोवप हे ठरोवन तुमी तेका शिकयात. रिझन कितें? नुस्तें तूं आसा पर्यंत दितलें, तूं गेल्या नंतर ताका कोण पोवचोना. पण जर तुवें तेका आयज नुस्तें गरोवपाक शिकयत, तर तो लायफ टायम आपलें उदरनिर्वाण करतलो. सेम वे तुमकां दिसता जे फॅमिली मेंबर्स तुमच्या वांगडा प्रत्येक सोहळ्यान आसचे तांकां तुमी इन्व्हिटेशन दितात. तुमकां दिसता जर एखादा कोणा बाबडो मिडल क्लास मनीस आसा, गरीब आसा, ताका एक सोर्स ऑफ इन्कम मेळचो जाल्यार इन्व्हिटेशन दियात. आणि जर तुम्ही मतलबी आसात, जर हो कॉन्सेप्ट फक्त माझ्या खातीर माझ्या खातीर माझ्या खातीर दवरतली जाल्यार कोणाक इन्व्हिटेशन दिवं नाकात. कळ्ळें? हो सगळ्यान इम्पॉर्टंट पॉइंट असता वाय वी हॅव टू गिव्ह इन्व्हिटेशन. They feel by inviting people, they will come to know what they are doing. Let them come to know. तुम्ही जर एखादे शॉप घातला आणि थंय समजा कपडे तुम्ही हाडटात, जोपर्यंत शॉप ओपन करचे ना तोपर्यंत तुमकां गिरायक जावचें ना, लोकांक कळचेच ना की तुवें शॉप घातला, कसलें घातला. भितर सगळो माल भरला आणि शटल बंद करून आसा, कशें कळटलें? ताचेर एक ल्हानशी स्टोरी पटापट तुमकां हांव सांगता. 2 भुरगे आशिल्ले, तांच्यांनी ठरयलें कितें तरी आमी इन्कम सोर्स तयार करतले कारण कांय काम ना. तेंच्यांनी एक ठरयलें की आमी बिस्किटी विकतले, चॉकलेटी विकतले. आतां विकप खंय? तर तांकां एक आयडिया येता स्कुलाकडे वचून विकप. दोनूय गट फ्रेंड आसतात. एकटो म्हणटा की अरे आमी दोगूय जाण एका जाग्यार नाका, नाल्यार आमचे गिरायक मातशें वयतलें. एक काम कर म्हणटा, एक ए फ्रेंड असता, एक बी फ्रेंड असता. ओके. ए फ्रेंड कितें म्हणटा की ओके तूं जो आसा बी फ्रेंड ए फ्रेंडाक कितें म्हणटा, आपूण जो आसा पळय, जो एंट्रन्स गेट आसा न्ही थंय बसतलो आणि तूं ए जो आसा तो जो एक्झिट गेट आसा म्हणजे खंयच्यान भुरगीं भायर सरतात त्या गेटीचेर बस. डन, डील डन जाता, दोगूय जाण बसतात. ओके, 2-4 दीस जातात. पण जाता कितें जाणा, जो ए बॉय असता पळय, ताका गिरायक भरपूर जाता, तेजे सगळे बिस्किटी सोंपता. पण जो बी बॉय असता पळय, ताचो एकूय पुडो सोंपना, एकूय चॉकलेटी वचना. मागीर तो बी बॉय म्हणटा कितें, की हेणें कितें तरी केलां चिटींग म्हजे कडेन. मागीर तो कितें म्हणटा, की आमी शिफ्ट करुया जागो. आतां आपूण कितें करतलो, तूं दुसऱ्या गेटीर बस, आपूण तुज्या गेटीर बसता. ए बॉय म्हणटा ओके नो प्रॉब्लेम आणि ते दोगूय जाण गेटी शिफ्ट करता. परत 4 दीस वयता, सेल जाता, परत सेम गजाल. ए जो भुरगो असता ताजो सेल जाता, बी भुरग्याचो सेल जायना. आणि त्यानंतर तो बी भुरगो येवन ए भुरग्याक विचारता, अरे अशें कशें जाता? तुजो सेल कसो जाता, म्हाजो सेल कसो जायना? तर तो ए भुरगो बी भुरग्याक विचारता, बाबा म्हाका सांग तूं करता कितें नेमको? करप कितें तर? आपूण ते बॉक्स घेता ते पुडयांचे आणि थंय बसता, कितले वेळ उबो रावतलो म्हणून आपूण कितें करता, ते बॉक्स घेता आणि त्या बॉक्सार बसता आणि उबी रावता आणि पळयता लोकांक. ए भुरगो म्हणटा, "अरे पिश्या, असो सेल जाता." तर तो बी बॉय म्हणटा, "म्हणजे तूं कसो करता तर?" तो सांगता, "यो तुका दाखयता." तो बॉक्स ओपन करता, ते बिस्किटीचे पुडे बरे डिस्प्ले करता आणि भुरग्यांक आपयता, भूक लागला तर खाओ, भूक लागला तर क्रीम बिस्किट, भूक लागल्या तर ही बिस्किट, ओके ताण लागल्या तर हे ड्रिंक, अशें करून आपूण तांकां सांगता. आणि ते भुरगे येवन म्हाजे बिस्किट, चॉकलेट, ड्रिंक्स व्हरतात. सेम आसा. जोपर्यंत आमी सांगिना लोकांक तोपर्यंत तांकां कळचेच ना की तुमचे कडेन कितें फंडा आसा, तुमचे कडेन कवच प्राइस आसा, तुमचे कडेन 95 आसा. हें केन्नाच कळचें ना जोपर्यंत तुमी सांगिना. आणि आय थिंक सो आमचे जे प्रॉडक्ट्स आसा ते इम्युनिटी बुस्टर आसा, लोकांक हेल्थ दिणारे प्रॉडक्ट आसा. आमी टोबॅको, अल्कोहॉल सारके जे बॅन्ड प्रॉडक्ट्स आसात ते सेल करनात. वी आर डुइंग समथिंग गुड. So you should be proud of your concept. You should be proud of your products. Okay. They feel it's below their dignity. Why? इन्व्हाइट करचे पडटा. वाय? लोकांच्या घरा वचचें पडटा. एक क्वेश्चन आसा, तुम्ही नोट करात, आयचे करोडांनी पैसे कमयतात, लाखांनी पैसे कमवतात, मे बी ते किंवा तांचे जे असोसिएट्स घरा जेन्ना वयतात न्ही तेन्ना ते लोक पयशेकार सरतात. मागीर ते पॉलिटिशियन लिडरांपासून व्हडले जे टाटा मोटर्स आणि हाचे सुद्धा आसात. तुम्ही इमॅजिन करात न्ही, समजा जर एक खंयच्या शोरूमान जर एक फोन वचत तुमचो की तुमकां टेस्ट ड्रायव्ह करूंक जाय, खंयी आसूं, ते लोक तुमच्या घरा ती गाडी घेवन येतात आणि तुम्ही टेस्ट ड्रायव्ह करतात. वाय? बिकॉज दे आर डिग्निटी. येद्या व्हडल्या शोरूमाचो मालक ते. पण ते सेल्स पर्सन असता ते तुमच्या घरा येता. ते सोडूनच दियात. काही गोष्टी असतात. आता जेन्ना गव्हर्नमेंट आमी म्हणटात की गव्हर्नमेंट नोकऱ्यो बऱ्यो डिग्निटीच्यो. काही असे सेक्शन्स असतात की जेन्ना काहीशी फॅकल्टी जी गव्हर्नमेंट ऑथॉरिटीची असतात, तांकां सुद्धा घराघरांनी आता लास्ट कोविडाच्या वेळात पळयात न्ही, कितल्या सगळ्या टिचर्सांक सुद्धा लायले हे कामांक.
की घराघरांनी वचून सर्वे करा, कोविडाचो सर्वे करा, आता फुडें येतल्या वॅक्सिनाचो सर्वे करा. दॅट इज देअर ड्युटी, दे शूड डू इट. पण ती जर करू शकतात जाल्यार आमी एक बरी गजाल जर लोकांक दिवपाक जाय आनी जर ताचे घरा वचचे पडले जाल्यार कितें वायट आसा. म्हणजे बर्थडे सेलिब्रेट करपाक आणि केक खावपाकूच वचप, म्हणजे पुजेक फक्त सत्यनारायणाचो प्रसाद घेवपाकूच वचप, म्हणजे फक्त त्यांच्या पार्टेक चिकन मटन खावपाकूच वचप, तांकां कितें दिवपाक वचप ना. सो जस्ट रिमूव्ह दॅट क्लिअरन्स करा तुमच्या माइंडात की दिस इज बिलो युअर डिग्निटी, बिकॉज आय एम डॅम शुअर जे लोक आज सक्सेसफुल आसात, जे सेल्स फॅकल्टीन आसात न्ही, ते सगळे जाण लोक जे आसा न्ही, तांचो सगळो डेरा जो आसता न्ही तो कस्टमराच्या घरानूच असतात. ते आपल्या घरान केन्ना रावना. Whether it is a client meeting, whether it is office, whatever it is, they're always in their customer's house. Remember that. They have fear of prospect saying no. No म्हणत जाल्यार कितें जातलें? एक मनशान जर नो म्हणत जाल्यार कितें जातलें? कांय जावचें ना. बरोबर? एकदा एक जोक येयल्लो, स्नेह देसाय आमकां सदांच सांगता, एक जोक येयल्लो तांकां. एक मेसेज येयल्ली की एकट्या मनशान म्हटलें की आपले गर्लफ्रेंड आपल्याक सोडून गेले. ओके, सो आपूण खूप डिमोटिवेट जालो. तर स्नेह देसायन ताका आन्सर केलें की आपल्याक हेजें दुख्ख ना की तुजे गर्लफ्रेंड तुका सोडून गेले, पण म्हाका एक मात्र खूप दुख्ख आसा की तुवें दुसऱ्या गर्लफ्रेंडाक ट्राय करूं ना. ओके, सो इट इज नॉट ओव्हर. आयज जे आसात, आयज समाज जेन्ना पळयात न्ही, कोणाची एकट्याची डेथ जायत सुद्दां एट द मोस्ट फॅमिली 12 दीस, 1 म्हयनो, एट द मेस्ट 2 म्हयने, 3 म्हयने, त्यानंतर सगळ्यांची गाडी सुरळीत चलतात. रूल आसा हो नेचराचो. द शो मस्ट गो ऑन. सो व्हॉट्स इफ दे से नो? यू कंटिन्यू युअर वर्क. तुम्ही बिझनेस तुमच्या खातीर सुरू केला. तुमचो जर ट्रेडिशनल बिझनेस आसा, समजा कित्याचो बिझनेस आसा, कपड्यांचो बिझनेस आसा, आयस्क्रीमीचो बिझनेस आसा, कसलोय बिझनेस आसा, दुधाचो बिझनेस आसा, जर एक कस्टमर येयलो, पयलो भाजी मातशी म्हारग आसा, दुसऱ्या गाड्यार गेलो, तुम्ही दुकान बंद करतात? ना. कारण तुमकां खबर आसता हो कस्टमर गेला काय प्रॉब्लेम ना, दुसरो कस्टमर म्हजें सामान व्हरतलो. सेम हियर. If your one prospect says no, that means the game is not over yet. No is a first step of success. नो म्हटला म्हणजे तुमकां शिकूंक मेळ्ळें की आपणें कितें उलयलें आनी ताणें नो म्हटलें, म्हणजे आपल्याक कितें उलोवंक जाय आनी तो येस म्हटलो. ही शिक्षण तुका तुज्या प्रॉस्पेक्टाच्या नोच्यान मेळटा. सो यू हॅव टू बी हॅपी इफ द प्रॉस्पेक्ट सेज नो टू यू. सिंपल फंडा. They think if my prospect come for the meeting, their group shall force them to join. No, 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 no. थोड्या लोकांक दिसता की तांचो जर मनीस जाल्यार आमी फोर्स करतले. लेडीज अँड जेंटलमॅन, दिस इज नॉट कॉल्ड एज फोर्सिंग, दिस इज कॉल्ड एज कन्विन्सिंग. तुमचो ल्हान भुरगो 1 वर्साचो आसा, क्रॉल करता करता समजा जर ते कॅन्डल पेटयला आनी तो थंय वता जाल्यार तुमी कितें करतली? हासत हासत ताका वचूंक दितली? नो. आयदर तुम्ही ताका धरतली नाल्यार तुम्ही ताका कन्विन्स करतली, बाबा भुबू भुबू हावू लागतलो म्हटली. जर तो करी रडटा, वचूंकच जाय अशें म्हणटात, तरी तुम्ही वचपाक दितली? नो. यू विल स्टील ट्राय टू कन्विन्स दॅट चाइल्ड दॅट इज नॉट गुड फॉर यू. वोंट यू? करतली. सेम वे हांगा आसा की जेन्ना तुमचो प्रॉस्पेक्ट आमचे कडेन बसतात तेन्ना त्याच्या मनान काहीशे डाउट्स असतात, काहीशे रिझन्स असतात, त्याच्या खातीर तो कॉन्सेप्टान ना म्हणटा. प्रत्येक मनशाक MI लायफस्टायलाची गरज आसा. देर इज नो वन ऑन दिस अर्थ हू डजंट हॅव रिक्वायरमेंट ऑफ MI लायफस्टायल, मे बी इन द फॉर्म ऑफ प्रोडक्ट्स, मे बी इन द फॉर्म ऑफ कॉन्सेप्ट. बट प्रॉब्लेम एकूच आसा की आमी ताच्याकडे कन्विन्स ताका करू शकना, म्हणून तो जो प्रॉस्पेक्ट आसा तो आमच्या पासून पयस वतात. रिझन एकूच आसा. So we are not forcing them, we are convincing them like a child. कारण आमकां खबर आसा ह्या भिंतीच्या ह्या सायडीन ताज्याकडे व्हडली एक ऑपॉर्च्युनिटी आसा, ताजे ड्रीम्स हांगा फुलफिल करू शकता. हे हांव हांगा रावन पळोवं शकता, तो मनीस पळोवं शकना. त्या खातीर आमी ताका कन्विन्स करता की तो एका बऱ्या ग्रुपान येतलो आनी ताजे लायफ चेंज जातले. सो नेवर फील लायक दॅट की वी आर फोर्सिंग देम. People want to invite but has improper knowledge of invitation. This is what I'm telling you. खूप जणांक इन्व्हाइट करपाचे असता पण तांकां ती नॉलेज असना, कशें इन्व्हाइट करप, कितें सांगप हे खबरूच असना. ताज्या खातीर फेल जाता. आनी सगळ्यान इम्पॉर्टंट लास्ट म्हणजे हे जर नॉलेज जाय न्ही जाल्यार हो जो फुल प्रेझेंटेशन आसा ते लास्ट पर्यंत पळयात. अशी जेन्ना जेन्ना हांव प्रेझेंटेशन घेतलें, 4 बेसिक घेतलें, कितें घेता ताका जॉयन जायात, शिकात. प्रोडक्ट कशें दिवपाक कळना, शिकात. म्हजे व्हिडिओज पळयात, शिकात. नॉलेज एज्युकेशन जितले एक
एकूच तुमकां सोल्युशन दिता. जी म्हणटात न्ही मॅडम आयकना शिकात. जी म्हणटा न्ही मॅडम प्रोडक्ट म्हारग म्हणटात शिकात कशे प्रोडक्ट सेल करपाचे ते. एज्युकेशन इज द ओनली मंत्र ऑफ सक्सेसफुल टू बिकम अ सक्सेसफुल बिझनेस एंटरप्रेनर इन एम आर लायफस्टायल ऑर एनी डायरेक्ट सेलिंग कंपनी. ओके, सो पहिली गजाल तुमची स्क्रिप्ट रेडी आसूंक जाय. फुडें येतलें हांव स्क्रिप्ट कसल्या कसल्या तरेन आसतलें, बट दिस आर द रिलक्टंट पार्ट अँड दिस इज वॉट द सोल्युशन वॉट वी कॅन गिव्ह यू. आता खंय आपोवप इन्व्हिटेशन? काही नवीन लोकांक ह्याच्या बद्दल खबर आसा, मॅडम इन्व्हिटेशन खंय दिवप? पळयात, 3 तरेचे इन्व्हिटेशन हांगा दितात. एक गजाल म्हणजे 2 to 1. 2 to 1 म्हणजे कितें, की तुमचो एखादो प्रॉस्पेक्ट आसता आणि तुम्ही 2 लिडर्स, एक तुमचो अपलायन आणि तुम्ही किंवा आणि एक कोण तरी असो ग्रुप मेळून ताज्या घरा वचूंक जाय. म्हणजे ताका सांगपाक जाय की आम्ही तुझ्या घरा येता, एक तर नाजाल्यार एक तिसऱ्या ठिकाणी कॅफेटेरिया असू किंवा आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणजे तुमच्या घरा असू, तुम्ही ताका आपयता, दोन्ही बी असू शकता. एक तर तुम्ही तुमच्या घरा आपयता, तिसऱ्या जाग्यार आपयता किंवा ताज्या घरान वता. सो हे तिन्ही गोष्टी खातीर 2 to 1 प्रेझेंटेशना खातीर तुम्ही ताका इन्व्हाइट कशी करतली ताजेर गोष्ट आसता. दुसरें आसता होम मिटींग. होम मिटींग म्हणजे एका जाग्यार आम्ही 500 लोकांक बसयता आणि तांकां बिझनेस प्रेझेंटेशन दिता आपल्या घरा. सो ते आपल्या घरा लोकांक बिझनेस प्रेझेंटेशनाक कशें आपोवप हाजेर आसता. आणि तिसरी गजाल म्हणजे बिझनेस ओरिएंटेड प्रेझेंटेशन, ताका आमी GTS म्हणटा, गेटवे टू सक्सेस. हे ओपन सेमिनार म्हणजे व्हडल्या हॉलान ओपन टू ऑल आसता. थंय एखादी व्यक्ती प्रेझेंटेशन दिता, फुल बिझनेस प्रेझेंटेशन दिता आणि काहीशे गोंयचे जे लिडर्स असतात थंय येवन आपले शेअरिंग थंय शेअर करतात की आपण कसो आशिल्लो आणि ह्या कॉन्सेप्टान येवन आपण कसो जाता. हे 3 गोष्टीकडे आमकां लोकांक इन्व्हाइट करूंक जाय. गॉट इट? सो ह्या 3 गोष्टींकडे इन्व्हाइट करचें पडटा. आणि एक गोष्ट आता सध्या डिजिटल मार्केटिंग सगळें चल्लां आसा. कोविडा खातीर खूब जाणां वर्क फ्रॉम होम करतालीं. ही गोष्ट आमकां केन्नाय लागू पडूं शकता. त्यामुळे हेका सोडप ना. हे लॅपटॉपाक, मोबायलाक, ऑनलायन वेबिनाराक सोडपूच ना. आता फुडें वचून समजा लॉकडाऊन जाय जाल्यार GTS कशी करतली? ऑनलायन करतली. त्याच्या खातीर आतां प्रिपरेशन करात. झूम ॲपाचेर, वेबएक्साचेर, जेचेर आमी करतात, मोस्टली आमी झुमाचेर करतात. सो हे जे ऑनलायन प्लॅटफॉर्म आसा ताजेर कशें इन्व्हाइट करप, लिंक कशें धाडप आणि कशें इन्व्हाइट करप, हे एक टायप ऑफ इन्व्हिटेशन आसा. आता इन्व्हिटेशन खूप तरेची असतात, तरी पण हांवें जी आसात कशी तरा आसा इन्व्हाइट करपा खातीर, तांचे ब्रॉडली हांवें 4 क्लासिफिकेशन केल्ले आसा. सॉरी, इन्व्हिटेशन ओव्हर द फोन म्हणजे कितें? फोनार इन्व्हिटेशन दिवप. दुसरें कितें आसा? इन्व्हायटींग अ पर्सन बाय विजिटींग द रेजिडन्स ऑर ऑफिस म्हणजे कितें? घरा वचपाचें, च्या पिवपाक वगैरे कित्याक अशें गेला अशें दाखोवपाचें आणि त्या टायमार घरा वचून तुमी तिका इन्व्हाइट करपाचें किंवा जी ते कामाच्या खंय शॉपार आसा, ऑफिसान आसा, थंय वचून त्या प्रॉस्पेक्टाक इन्व्हाइट करपाचें. ताका म्हणटा इन्व्हायटींग बाय विजिटींग एट होम ऑर ऑफिस. तिसरी गजाल आसा, केन्ना केन्ना कितें आसा, अशें आमचे असतात न्ही बर्थडे पार्टीज किंवा आमी बसीन वता किंवा आमकां खंय मेळटा आमचो वळखीचो मनीस. आता थंय एक तुमकां एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आसता. तेजे कडेन उलयता उलयता तुमी आमच्या प्रोग्रामाक किंवा घरा तुमच्या आपोवपा खातीर किंवा ताज्या घरा वचपा खातीर तुमी हांगा इन्व्हिटेशन दिवं शकता. इन्व्हिटेशन टू एन अननोन पर्सन कोल्ड कॉल्स हे रेअरली आम्ही वापरतात, ज्याची म्हणजे इन्व्हिटेशनाची खुबी बरी जाता. ती हे वापरू शकता. लाईक बसीन वता आसतना कोण स्ट्रेंजर मेळटा, कितें तरी चर्चा जाता आणि तुम्ही एक ल्हानसो प्रोडक्ट ताका शेअर करतात, तो घेता, मागीर तुमचो फोन एक्सचेंज जाता. सो नेक्स्ट टाइम तुम्ही त्या प्रॉस्पेक्टाक कितें करता? GTSाक आपयता. सो अशें जावं शकता. बट लेट मी टेल यू फ्रेंड्स, सगळ्यात बेस्ट इन्व्हिटेशन इज इन्व्हिटेशन ऑन फोन. कारण कितें जाणा, थंय तुमचो चेहरोय दिसना, तुम्ही भिल्या काय कितें आसा तेंय दिसना आणि फटाफट तो चड क्वेश्चनिंग करच्या पयलीं फोन टाक करपाक मेळटा. रेंज ना, कितें जालें म्हणपाक मेळटा. घरा समजा गेली जाल्यार सगळी जेका जितली टॅक्नीक समजा ना इन्व्हिटेशन करपाची, जाल्यार तो मनीस फूल प्रेझेंटेशन दिवन प्रॉस्पेक्टाक भायर सरता आणि तो प्रॉस्पेक्ट लायफ टायम केन्नाच तुमच्या सेमिनाराक येवचो ना. सिंपल. सो द बेस्ट वे ऑफ इन्व्हिटेशन पीपल इज ऑन फोन. हे लक्षात दवरा. ओके. आता फोनार जेन्ना तुम्ही इन्व्हिटेशन दितात, हांव सगळें तुमकां स्टेप बाय सांगतलें, पण काही गोष्टी बेसिक याद दवरात. जेन्ना फोनार इन्व्हिटेशन दिता, खुबशा लोकांक न्ही कॉन्सेप्टान येवन आमी शिकयतात, सर, मॅडम म्हणूंक जाय. दॅट इज अ रिस्पेक्ट वी गिव्ह यू. केन्ना केन्ना म्हाका थोडे लोक म्हणटा, मॅडम तुमी डॉक्टर, आमकां मॅडम म्हणू नाका. नो, दॅट इज द वे वॉट वी गिव्ह रिस्पेक्ट इन MLM. आमी सगळ्यांक हांगा सर आणि मॅडम म्हणटा.
पण जेन्ना हे कॉन्सेप्ट तकलेन वतात न्ही, आमचे काही लोक कितें करतात जाणा, चुकून माकून कितें करतात कळत नकळत, आपल्या जेन्ना फ्रेंडाक गुड फ्रेंडाक फोन करतात आनी ताका सर मॅडम म्हणटात. आशिश सर कसो आहा तूं? हे जेन्ना तो म्हणटा न्ही तेन्ना तो समोरचो व्यक्ती ताका कळटलें हे कितें तरी सर मॅडम म्हणटा म्हणजे हेजी कितें तरी गडबड जाल्या, कालूच बरो आसलो आयज कितें जालें. म्हणजे पयलीं तुमचेर तो डावट घेतलो की कितें कुछ तो गडबड है दया म्हटलो. बरोबर? सो नेवर यूज दिस म्हणजे प्रोफेशनल वर्ड्स लाईक सर मॅडम टू युअर prospect, to your guest. Okay. Next point is don't say हे म्हणपाचें ना तेच बरयलां हांगा. डोंट से की तुका हांव एका लायफ चेंजिंग प्रोग्रामाक व्हरता, तुका एका सेमिनाराक व्हरता, तुका एका मिटिंगेक व्हरता. पीपल आर बोर्ड टू हियर दोज वर्ड्स. सेमिनार, ऑपॉर्च्युनिटी, ओके, प्रोग्राम, मीटिंग जाल्यार कोणूच येवचो ना. मीटिंग म्हटल्यार की कोणूच येवचो ना. सो डोंट यूज दिस वर्ड्स. तिसरी गजाल, आय मीट यू टू सम ग्रेट लिडर्स. आमच्या मॅडमीन तुका आपयला, आमच्या सरान तुका आपयला. कम ऑन यार, तांकां कांय खबरूच ना तुमची मॅडम आनी सर कोण तो. कित्याक सांगपाक जाय? बरोबर? आनी तो कित्याक मेळपाक सोदतलो तुमच्या लिडर्साक? तुमचे लिडर्स तुमच्या खातीर व्हडले न्ही, ताज्या खातीर व्हडले न्ही. Why is the reason why he wanted to meet your leaders? Simple as that. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात दवरूंक जाय की ह्यो गोष्टी यूज करप ना ना ना. टेप आसा पळयात. ओके, सो ह्यो गोष्टी सदांच याद दवरात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हांगा एक तुमकां वाक्य हांव सांगता, डू नॉट टेल एनीथिंग टील यू टेल एव्हरीथिंग. खूप अर्थ दडला हितून. तांकां कांयच सांगप ना जोपर्यंत तांकां हांगा येवन सगळें कळना. सिंपल. ही तुमची खरी अग्नी परीक्षा आसतली की तुम्ही प्रोडक्टाचे नाव न घेता, इन्कमाचे नाव न घेता, एलिमेंट्स वेलनेसाचे नाव न घेता कशें इन्वाइट करू शकता, ही तुमची खरी खुबी आसतली. ताचे रिझन्सूय आसा. पहिली गजाल म्हणजे जेन्ना तुम्ही इन्व्हिटेशन दिता, तुम्ही लिस्टिंग काढलें, ओके, प्रॉस्पेक्टिंग केलें, पहिली गजाल तेची कुंडली घेयात. हांव सदांच सांगता प्रॉस्पेक्टिंगाक कुंडली काडात. तो मनीस कितें करता, केन्ना फ्री वेळ आसता, हे सगळ्यो गोष्टी ताज्यो काडून घेयात पयलीं. ताजी मायंड सेट कितें आसा ही लक्षांत घेयात. वेदर तो मनीस जो आसा ताजे ड्रीम्स आसा हाय, तो असो कितें कितें करूंक सोदता असो मनीस आसा तो, काय तो असो मनीस आसा खूब आळशी आसा, ताका काय करपाचेंच ना असो मनीस आसा, की ताज्या घरान एवरी टायम म्हणजे हेल्थ रिलेटेड सदांच इश्यू आसा असो मनीस आसा, तो मोठो मनीस आसा, तो डायबिटीक मनीस आसा, तो यंगस्टर आसा, तो जॉबाक वता का घरा आसा, बेकार आसा, टायम ना, कितें करता, हे सगळ्यो गोष्टी म्हणजे एका प्रॉस्पेक्टाचो माइंड सेट जो आसा अंडरस्टँड करून घ्या. हो अंडरस्टँड केन्ना जातलो जाणा, जेन्ना तुम्ही एक्चुअल ताजी सगळी कुंडली काडटलो. इतलो अभ्यास करचो पडटा. बेश्टेच फोन मारलो आनी कोणाकूय घेवन येयले जाल्यार इट इज नॉट पॉसिबल. ओके, दुसरी गजाल जी आसा, जेन्ना आता तुम्ही हे फोनार सगळें, ओके, जेन्ना तुम्ही फोनार त्या प्रॉस्पेक्टाकडे उलयता तेन्ना बी एक्सायटेड and maintain curiosity and talk with conviction. खूपशे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट गायज. हे खूप इम्पॉर्टंट आसा. ओके, हे कित्याक इम्पॉर्टंट आसा, कारण मेन कशें आसा ना, तुम्ही जेन्ना कोणाक इन्वाइट करतात पळय तेन्ना जरी तो मनीस तुमच्या समोर ना, तुमच्या समोर जरी तो मनीस ना, तर तेन्ना सुद्धा कितें जाता की त्या मनशाक तुमच्या आवाजा वयल्यान तुमचो चेहऱ्याचो हाव भाव कळटा. ओके, आता पळयात तो कसो सांगता आनी ती कशी हा करतात पळयात, कारण तो त्या एक्साइटमेंटान सांगतात. काही लोक आसात फोन करतात, एक्झाम्पल, एक तर पयलींच आवाज कमी आनी फोनाचेर हे सांगता आसतना मनान भंय आसा की कितें सांगू, मॅडमीन सांगलां खरें, आपय आपय आपय, झक मारत आपयता, फोन करता, पण येतली काय ना हेजो एक भंय आसता आनी त्या आवाजान उलयता. हॅलो हॅलो नीता, हे गो, फाल्यां कितें करता तूं? देन नीता वील टॉक कितें करता ती फाल्यां. आयतार आसा, बुधवार आसा, सोमार आसा, जे वार आसा आमचे ते सांगतली. मागीर विचारतली, ना मातशें तुका 4:30 सुमार येवपाक मेळटलें सांखळे? नीता म्हटली, कित्याक? ना एक प्रोग्राम आसा गो, मातशें येता? नीता म्हटलें, ना ना ना, म्हाका आयतार पुजोवंक जाय, सो म्हाका फावचें ना गो. ओके. मागीर ही म्हटली, बरें तर आसूं. अंडरस्टूड? हो फर्स्ट पॉइंट आसा जो तुम्ही
करतात जो तुमचे व्हॉइस मॉड्युलेशन हाडना, तुमची एक्साइटमेंट हाडना. ज्या आवाजान हांव उलयलें कोण सुद्धा तिका हय म्हणचोच ना. सगळी जाणां नात म्हटली कारण अशा आवाजान ती उलयली. Whereas talk in this excitement, madam. Hello, टिंग टिंग केलें, रिंग गेली. ओके, सो हॅलो नीता गो, कशें आहा गो, मागीर ते आन्सर येतलो बरें आसा. एंड कितें करता सध्या, कशें चल्लां तुजें, घरांतलें सगळें बरें आसा मुगो. ते म्हटलें हय ना वॉटएव्हर इट इज. एंड चवथीची तयारी जाली, करता गो करता. ओके ओके, चल चवथीक पयशे बिशे सगळे आसा मुगो बरें खर्च करपाक. ते म्हटलें हय ना वॉटएव्हर आन्सर करतलें. ओके लिसन, आतां एक गोष्ट सांगता तुका हांव. पळय नीता, तुका खबर आसा तुका हांव कितलीं वर्सां जालें वळखता. तुजी आनी म्हाजी फ्रेंडशीप जी आसा ही इतल्या वर्सांची आसा, बरोबर. आयज पर्यंत न्ही लायफान हांवें कितेंय जर बरें केलां जाल्यार हांव तुका सांगल्या शिवाय केन्नाच करना. आनी न्ही गो फाल्यां म्हज्या लायफाचो एक सगळ्यात बेस्ट मुवमेंट आसा. सो म्हाका जाय म्हजें नीता म्हाज्या वांगडा म्हाज्या ह्या म्हणजे एकदम आनंदमय सोहळ्यान म्हाज्या वांगडा आसचें. आनी म्हाका जाय नीता तूं सुद्दां म्हाज्या ह्या खुशीन तूं सामील जावचें. सो फाल्यां हांव तुका 3 सांखळेच्या जंक्शनाक मेळटलें. सगळीं कामां तुजी आटप बेगीन कितें तें कर तुजें, आयतार भितर कितें तें सेटींग कर आनी यो शाण्या. कारण हो जो लायफ आसतलो न्ही, हो जो डे आसतलो, हो जो वरां आसतली न्ही, ती आयज तुज्या आनी म्हाज्या लायफान तर जालात, पण तुज्या लायफान सुद्दां एक खूब विस्मरणीय दीन आसतलो. हे शुअरिटी हांव तुका दिवं शकता. सो म्हाका खबर आसा म्हाज्या नीता म्हाका केन्नाच ना म्हणचे ना. सो फाल्यां हांव ब्लू साडी न्हेसतलें. ओके, तूंय ब्लू साडी न्हेसून यो, बरो आसतलो प्रोग्राम. मातशें सारकें यो हां. ओके ओके, चल दवरता गो. आनी कोणा तरी फोन येता, मातशें तिकाय सांगता. तूं यो हां, मागीर तुका फाल्यां फोन करता. टाक. कितें केलें कितें केलें हांवें? पयली गजाल म्हणजे हांवें एक्साइटमेंट म्हाज्या आवाजान क्रिएट केली. एक कन्विक्शन दवरलें हांवें म्हाज्या आवाजान. दुसरी म्हणजे म्हाजी स्पीड मेंटेन केली, जंय हांवें तिका उलोवपाक चान्सूच दवरूं ना. आय नेवर आस्क कितें करता, फाल्यां खंय आसा, फाल्यां फ्री आसा, वॉटएव्हर इट इज. हां, हें सगळें सांगल्या नंतर सुद्धा काहीशें तुमकां ऑब्जेक्शन येवं शकता, बट यू हॅव टू हँडल इट. कारण तुमी इतल्या बऱ्या तरेन ताका सांगलेलें आसा की तेका ना म्हणपाक वावूच ना. ओके, सो ऑलवेज बी एक्सायटेड. जर तुजो फ्रेंड आसा न्ही, ताका आनी विचारूच नाका. फाल्यां फोन करून ए योगेश फाल्यां येवंक जाय आं. फाल्यां म्हाका खंय तुका व्हरपाचें आसा, हांव एकटो वचचो ना, म्हाका वांगड जाय, तूं येता. बस तुका हांव अमूक कडेन घेवपाक येता, बायकार बस आमी या. व्हायट शर्ट घाल, हांव सेम शर्ट घालतलो, दोगूय जाण या. बस. सिंपल. हे सगळे राटावळी तुमी सांगूंक वतात जाल्यार मागीर प्रेझेंटेशनाक आपोवपाक अर्थूच ना न्ही. So always be excited, keep that convention. Definitely people will listen to your invitation and they will definitely come. Don't give invitation in presentation. This is very important. हांवें सांगल्याप्रमाणे खूब जाण अशे लोक असतात जे सगळे रामायण महाभारत एलिमेंट्स वेलनेस ऑन एंड ऑन एमआय लायफस्टायल 2,10,000 सगळे सांगतले, सगळे सांगून मेकळे. आणि मागीर कितें म्हणटात जाणा, मॅडम येत ना, मॅडम आयकत ना. कित्याक आयकतले? आयकोचे ना लोक. रिझन कितें जाणा, कारण तुमी तांकां सारकें इन्विटेशन दिवना. त्याच्या खातीर तुमचें आयकोचें ना, बरोबर. सो त्या खातीर जेन्ना इन्विटेशन दिता जेन्ना तांकां सगळें हें प्रेझेंटेशन दिवं नाकात. तांकां फक्त इन्विटेशन दियात. लग्नाक आपयता समजा चलयेचें लग्न ठरलां, लग्नाक आपयतना सगळें सांगतलीं. हां, चलो एकदमूच विचारता खंयचो सांगता, बरोबर. कितें करता सांगता. पण तुमी हें सांगता कितें की हॉलान कसलें डेकोरेशन केलां, मेनू कार्डान कितें दवरलां, गुलाब जामून दवरल्या, खीर दवरल्या, पुलाव दवरला, मसाले भात दवरला, सगळें सांगता? ना न्ही. एक्साइटमेंट कितें उरली मागीर? सेम वे आसा हांगा तुमी फूल प्रेझेंटेशन केन्नाच दिवप ना. डोंट टेक वर्ड्स लायक एमआय लायफस्टायल, डोंट टेक वर्ड लायक एलिमेंट्स वेलनेस. यू युअरसेल्फ डोंट टेक दॅट नेम. हां, लोक जर विचारत ताजेर कितें आन्सर करप तें तुमकां हांव सांगता. मेक इट ब्रीफ, शॉर्टकट. फोन केलो शॉर्टकट. चडूय वेळ आतां पळयात केन्ना केन्ना कितें जाता, खूब तेंपान आमी काही लोकांक मेळटा, बरोबर. आय एग्री. त्या टायमार तुमी म्हणटली मॅडम म्हणजे रोखडेंच कशें सांगतली, सांगपूय ना. पयलीं कितें करप, तेची हालचाल पुचप, सगळें विचारप, सगळ्यो चवकशी जाल्या नंतर लास्ट एका मिनटान ताचो जो सांगण्याचो गाभा धरप आनी ताका इन्वायट करप. जर ताणें आपली सगळी दुख्ख कहाणी तुका सांगली, त्या दुख्ख कहाणेक धरून ताका लास्ट एका मिनटान इन्विटेशन दिवन दवरप. सिंपल. सो मेक इट व्हेरी ब्रीफ. चड वेळ रावप ना. फोनार समजा आसा, फोनारूय चड वेळ उरप ना. जर तुमी 1 to 1 सांगपाक गेल्यात थंय सुद्दां चड वेळ बसप ना. हांगा बरयल्लें आसा किस डोंट किल. किस म्हणजे ती किस न्ही आनी किल म्हणजे तें किल न्ही. हेचो अर्थ याद दवरपा खातीर फक्त आमी दवरलेलो आसा.
किल म्हणजे कितें, कीप इट लॉंग अँड लेंथी. लॉंग अँड लेंथी इन्व्हिटेशन दिवप ना, कीप इट शॉर्ट अँड सिंपल. शॉर्टकट, सिंपल. ओके, हे सदांच याद दवरा. सगळ्यात इम्पॉर्टंट. तुमच्या मनशाक जेन्ना तुम्ही अशा वेबिनाराक आपयता किंवा जेन्ना मिटिंगेक बसयता किंवा जेन्ना तुम्ही 2 to 1 प्रेझेंटेशन घेतात न्ही, सदांच न्ही त्या मनशाक म्हणजे फोनार आसतना किंवा जेन्ना तो आता समजा जर तुम्ही तुमच्या घरान होम मिटिंग दवरल्या आणि समजा हांव आनी सर येवपाचे आसा, आमी येवच्या पयलीं तुमी तेंच्या तकलेन आमच्या बद्दल आनी आमच्या प्रोजेक्टा बद्दल इनडायरेक्टली अशे कॉन्सेप्ट घालूंक जाय की ती ओपन माइंड जावन तो कॉन्सेप्ट पळयतली. एक्झाम्पल, जे हांवें तुका हांगा आपयल्लें आसा, आपल्याक खबर आसा तुज्या लायफान खूब प्रॉब्लेम्स आसात. तूं सांगू नाल्यार ना सांगू म्हाकाय खबर आसा. सेम प्रॉब्लमान हांव सध्या विचार करता की हांव कितें करूं. पण अशें म्हणटात न्ही, जेन्ना तूं विचार करता तेन्ना प्रॉब्लमाचें सोल्युशन देव जरी येना पण देवाच्या नात्यान खंय ना खंय तरी आपल्याक धाडून दिता. आणि अशेंच म्हाका सोल्युशन आयज जी येणारी व्यक्ती आसा न्ही तांचे कडून मेळ्ळें आसा. आणि म्हाका पयल्या प्रथम जेन्ना हें सोल्युशन मेळ्ळें आणि आयज हांव जेचेर काम करता, आयज म्हज्या त्या प्रॉब्लमाचें सोल्युशन एक एक करून म्हाका मेळटा. म्हाका खंय ना खंय तरी दिसलें की तुका हें सोल्युशन म्हाका तांच्या मार्फत दिवंक जाय. सो आयज तुका हांवें अशा गोश्टी खातीर आपयल्लें आसा, जी गोश्ट आयज जर तूं हातान घेत जाल्यार तुजें लायफ चेंज जावंक शकता. त्यामुळे जेन्ना ती येतली तेन्ना तुजे मोबायल सायलंट दवर आणि एकदम शांत चित्तान ओपन माइंड करून त्यांचे जे आयडियाज आसा ते तूं आयक आणि तुज्या लायफान ते इम्प्लिमेंट कर. बास. हें कोण सांगिना. एक तर आमी गेल्या नंतर लोक येतात. दुसरी गजाल जर येयले आसत जाल्यार तुमी हांगच्यो थंगच्यो खबऱ्यो करतात. जर तुम्ही खंयच्या प्रोग्रामाक तांकां आपयतात, जीटीएसाक आपयतात, प्रोग्राम स्टार्ट जावच्या पयलीं फक्त वारो घेता आनी कितें करतात, त्या टायमार सुद्दां तुमकां चान्स आसतात की तुमी तुमच्या प्रॉस्पेक्टा कडेन उलोवंक जाय, जोपर्यंत तयारी जाता तोपर्यंत. आमी फक्त म्हणटात व्हीओपी लेट स्टार्ट जालो, हें स्टार्ट जालें, पण आमी कितें करतात त्या वेळेचो टायमाचो तुमकां एक्चुअली तो टायम दिल्लो आसता तुमच्या प्रॉस्पेक्टाक मायंड सेट करपाक. जीटीएसाक बसोवच्या पयलीं तांचो मायंड सेट करात. जशें हांवें सांगलें त्या प्रमाणे तुका सांगात ह्या प्रोग्रामाक तुका हांवें ह्या खातीर आपयला कारण आयज हे जे असंख्य लोक हांगा येयल्ले आसा न्ही, तांच्या लायफान प्रत्येकाच्या लायफान प्रॉब्लम आशिल्ले पण आज ह्या कॉन्सेप्टान तांकां आयडिया दिली आनी आयडिया आयकून आयज तांची लायफ चेंज जाल्ली आसा आनी वी आर सो लकी की आमकां त्या लोकांनी ह्या प्रोग्रामाक इन्वायट केलां. हें सांगूंक जाय. So create value for your GTS and meetings. 3 approaches towards your prospect. Now this is technical. 3 अप्रोचेस असतात कशे इन्व्हिटेशन दिवपाचे. ताका हांवें एक वेगळ्या लँग्वेजीन क्रिकेट लँग्वेजीन हांवें घातला. फुल टॉस अप्रोच, सेकंड स्पिन अप्रोच आणि तिसरो गजाल म्हणजे गुगली अप्रोच. म्हणजे कितें, जेंका क्रिकेट पळयता तांकां खबर आसतलें. फुल टॉस म्हणजे डायरेक्ट बॉल पडटा, डायरेक्ट मारपाचो. स्पिन म्हणजे बॉल ट्विस्ट जावन येतात. ओके, मातसो स्पिन जावन येता. आणि गुगली अप्रोच म्हणजे बॉल असो येता की बॅट्समॅनाक कळत ना रायटान मारप का लेफ्टान मारप का फ्रंट मारप का कितें करप, कळत ना. म्हणजे अनएक्सपेक्टेड. ओके, सो फुल टॉस अप्रोच म्हणजे कितें, हांगा कितें बरयलां, स्पीक डायरेक्टली टू युअर फ्रेंड्स, कलिग्स, सेम एज पीपल. जेन्ना तुमकां अशा लोकांक इन्व्हिटेशन दिवपाचें आसा जे लोक तुमचे म्हणजे वय असलेले आसता, फ्रेंड्स असतात, कलीग असतात, सेम वयाचे असतात आणि खूप क्लोज असतात. तांकां फुल टॉस अप्रोच जशें ओदो सांगलें, ए योगेश फाल्यां तूं म्हाका जाय सर्कला कडेन राव, हांव येतलो व्हरपाक, व्हायट शर्ट घाल, आमकां खंय तरी वचपाक जाय, तूं म्हाज्या वांगडा जाय. जशें हांवें ओदो सांगलें. जशें हांवें निताक इन्वायट केलें, निता म्हाका खबर आसा तूं म्हाका ना म्हणचें ना, सो म्हाज्या वांगडा यो, ब्लू साडी न्हेस आनी यो. ओके, फाल्यां तुका हांव अमके कडेन रावतलें सर्कला कडेन, बसीर बस, देंव सकयल, मागीर आमी दोगां जाणां वांगडा या. सिंपल. थंय ऑप्शनूच येना की तुमकां तो कितें विचारता कारण तुमची दोस्ती आसा न्ही, एवरीडे टॉक जाता न्ही. सिंपल. ओके, दिस इज व्हेरी म्हणून म्हणटा ए कॅटेगरी आसता पळय, ए कॅटेगरी तांकां अशें आपयात. म्हणजे ए कॅटेगरी तुमचे फेवरेट लोक असतात, तुमचे एकदम 100% आयकणारे लोक असतात. सो ए कॅटेगरीच्या लोकांक तुमी बिंदास अशें आपोवंक शकता. ओके, दुसरी आसा स्पिन अप्रोच. स्पिन अप्रोच म्हणजे मातसो बॉल टर्न करून वापरप. Ask as if you are seeking advice from people senior than you or age, profession or wealth wise. Now, what do you mean? अशा लोकांक जेन्ना तुम्ही इन्वायट करतात जे तुमच्या वयान व्हडले आसा, तुमच्या प्रोफेशना पेक्षा व्हडले आसा,
तुमचे जे फायनान्शियल स्टेटस आसा ताज्यापेक्षा व्हडले आसा आणि तुमचे जे एज्युकेशन आसा ताज्यापेक्षा व्हडले आसा. तांकां कशें आपोवप? लायक हितून भितर कोण कोण येयले? जे टीचर्स असतात ते येयले, काही बिझनेसमॅन असतात ते येयले, काही प्रोफेसर्स असतात ते येयले, म्हणजे व्हडले लोक तुमच्यापेक्षा. ओके, सो हेंका कशें आपोवप? एक समजा स्टुडंट आसा आणि तो आपल्या एका प्रोफेसराक आपयता. तर त्या स्टुडंटान त्या प्रोफेसराक कशें आपोवप? हॅलो सर, कशे आसात तुमी? हे जस्ट उलोवपाचे बरे आसात न्ही? सर, एक गोष्ट आसली की सध्या हांव अभ्यासूय करता, पण न्ही सध्या फायनान्शियल स्टेटस आपली घरातली तितली बरी ना. सो आपल्याक दिसलें की आपूण एका कितें ना कितें तरी एक काम करून आपूण अभ्यास करचो. सो एक सर प्रोजेक्ट मेळ्ळा, बट आय एम व्हेरी कन्फ्यूज की त्या प्रोजेक्टान कशें काम करप. आणि म्हाका दिसता की हांव सदांच तुमकां विचारल्या शिवाय म्हणजे हांव गायडन्स गेल्या शिवाय फुडें सरना. सो ह्या प्रोजेक्टाची माहिती दिवपाक अमके कडेन म्हणजे तांच्यांनी एक एड्रेस दिला. सर, आय विल लेट यू नो टुमॉरो जेन्ना तुमी येतले. सर, एक रिक्वेस्ट आसा. तुमी सर म्हाका खबर आहा बिझी आसा, बट न्ही सर तुमच्या शिवाय म्हाजें तें काम जावचें ना सर. म्हाका एक हेल्प जाय. तुमी मातशे प्लीज जर त्या दिसा थंय येता सांखळे जंक्शनार जाल्यार सर आमकां एड्रेस येतलोच फाल्यां पर्यंत. प्रोजेक्टाचें इन्फॉर्मेशन खंय दितले तें. सो आमी थंय मातशे वचया सर, म्हाज्या वांगडा येयात आणि म्हाका काही क्वेरीज आसतले त्या प्रोजेक्टा बद्दल, तर तुमी प्लीज म्हाज्या वतीन तांकां विचारा किंवा तुमी म्हाका गायड करा. जेन्ना आमी अशें जेन्ना सांगतात पळयात की तुमी म्हाका येवन गायड करात, जाता कितें जाणा, मनशाचो जो स्वभाव आसता पळय, जेन्ना कितें म्हणटा तें हें मागतात, कितें म्हणटात वर्ड येना म्हाका सुचना. म्हणजे लायक ओपिनियन जेन्ना मागतात दुसऱ्याचें, कशें करप हें जेन्ना विचारतात ती, तेन्ना न्ही मनशाचे कॉलर जे आसता न्ही एकदम टायट जाता. म्हणजे हो आनी म्हाका ओपिनियन विचारता पळय, हांव सांगल्या शिवाय म्हणजे जो असो मान आसा तो व्हडलो जाता मातसो तेंचो. कळ्ळें न्ही? सो त्या टायमार तांकां तशें आपोवपाचें. सो इफ दे आर कमिंग फॉर द प्रोजेक्ट, इफ दे आर सिटिंग इन द प्रोजेक्ट, युअर वर्क इज डन. हां, अशें करूं नाकात. आपयलें, बाय चान्स येवना, दुसऱ्या दिसा फोन केलो, कसो आसलो प्रोजेक्ट, जाल्यार ते सगळी भरड कथा सांगू नाका. मागीर तो तुमकां सारको सांगतलो कितें करप तें. कळ्ळें? डोंट डू दॅट. You might tell, no, it was cancelled, or I didn't go, sir, because you were not there. नेक्स्ट टाइम आसतलो तेन्ना आमी या, तुमी येयल्यारूच हांव वतलों. अशें सांगू शकता. बरोबर? ऑर एल्स आय विल कॉल दॅट फॅकर्निटी एट युअर होम. हांव तांकां आपयता तुमी फ्री आसता तें सांगात न्ही, तुमकां एक्सप्लेन करूंक मेळटा, सो तुमी म्हाका गायड करात. अशें म्हणू शकतात. ओके? सो डोंट डू दॅट की ते येवना जाल्यार मागीर ते सगळें तांकां सांगून मागीर तुमची सारकी मायंडसेट ते तयार करतले. अशें जाल्लें आसा म्हणून सांगता. आय एम गिविंग यू अ वॉर्निंग फॉर दॅट. ओके? नाव थर्ड थिंग, गुगली अप्रोच. Tell them to give your phone number to those who want to earn 20K, 25K per month as per time. आता हे कशें जाणा, काही लोक असतात शेर, सवा शेर, स्वताक व्हडले समजणारे, ओके, ह्या कॉन्सेप्टान म्हणजे कमी लेखणारे. त्या लोकांक एक गुगली घालप. कितें घालप? फोन करप. ओके, रमेश कसो आसा? बरो आसा. ओके, म्हाजें एक मरे अर्जंट काम आसलें. एक्चुअली आय एम इन टू वन प्रोजेक्ट जंय ऑलमोस्ट मंथली न्ही 25,000, 10,000 पर्यंतची रेंज आसा. आमी इन्कम घेवं शकता तातूंत. सो म्हाका न्ही अशे काही भुरगे जाय आशिल्ले, बरे यंगस्टर रे, आनी ओके चलता 40च्या एजीचे सुद्दां, जेंकां खरें कामाची गरज आसा आनी हू आर डेडिकेटेड, ऑर एल्स जे कोण नोकरी करतात आनी जेंकां फ्री टायम थोडोसो आसता, जे क्रिकेट खेळपाक आनी वेस्ट करतात. सो तो टायम सुद्दां हांव तेंच्या खातीर युटिलायज तो करूं शकता. दोज हू आर इंटरेस्टेड, म्हाका प्लीज म्हाजो कॉन्टॅक्ट नंबर दी. अ वंडरफूल अपॉर्च्युनिटी म्हाका तांकां दिवंक जाय. ओके, म्हाका सद्या कामाचो भार पडला, सो म्हाजो लोड मातसो कमी जातलो. सो म्हाका अशे काही कॅन्डिडेट जाय, तांचे नंबर म्हाका दी. या इफ दे म्हणजे आमी सांगता त्या सिस्टमान जर तांच्यांनी वेवस्थीत आमकां कामाचो बरो हें दाखयत, जाल्यार येस डेफिनेटली दे कॅन अर्न राउंड अबाउट 10,000, 15,000 पर मंथ एक्स्ट्रा. हें सांगून टक करून दवरपा. सांगता मरे, ओके चल बाय. अशें दवरतकूच जातलें कितें जाणा, तो लोकांची नांवां तुमकां दिवं नाल्यार ना दिवं, 5 मिनटान ताजो परत फोन येतलो किंवा मेसेज येतली. व्हॉट इज द प्रोजेक्ट एक्चुअली? विचारतलो तुमकां की प्रोजेक्ट कसलो म्हाका सांगू शकता? हेका म्हणटा गुगली अप्रोच. मारो एक जगह, तोडो एक जगह. कहीं पे निगाहे, कहीं पे निशाना. अशें विचारलें की मागीर जीटीएसाक आपोवपाचें किंवा सिनियराक आपोवन ताका क्लोजिंग करपाचें. सिंपल. कितले सिंपल गोश्टी आसा. आमी ते खूब कशे क्रिएट करता जाणा हेवॉक इन्विटेशनान, की वी आर ओन्ली कन्फ्यूज. त्या खातीर कितें जाणा, पयलीं यू आर नॉट कन्विन्स ऑफ द प्रोजेक्ट. कळ्ळें न्ही? यू आर नॉट
कन्व्हिन्स ऑफ द प्रोजेक्ट म्हणून जाता. नेक्स्ट टॉपिक असा बी इन हरी इनवायटींग. त्याचा ऑलरेडी क्लियर. सदांच हरी नासक. जेन्ना घरा वता तेन्ना ओके ओके येता मरे तू दवरला तुका हांव पास एक अवश्य यो. ओके आतां मातशें म्हाका वेळ जाता रे, म्हाका एका दुसऱ्या खंय तरी वचपाक जाय. सो ओके टाटा बाय बाय, फाल्यां तुका फोन करता. ओके यो हा, अशें म्हणून वचप. इन अ हरी. यू शुड बी इन अ हरी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेवर बेग समवन टू कम फॉर जीटीएस. प्लीज गो, माझ्या खातीर यो गो प्लीज. एकदांच यो गो. एकदा तुका आयताराचे सॅक्रिफायस करू शकना तू. हे ना तू. नो, डोंट डू दॅट. सी सिम्पल एज दॅट. Let me tell you, when I had given this concept to some of my leaders like Janvi Chari madam or Nalanda madam, I had given them this concept with full confidence. आय वॉज द गिवर. म्हणजे कितें, हांव देणारे आशिल्ले आनी ती कोण आशिल्ली, घेणारी आशिल्ली. माझे हात वयर आशिल्ले, तांचे हात सकयल आशिल्ले. आनी आयज जेन्ना हांवें तांकां हें दिलें इन्विटेशन, तेन्ना जेन्ना ही प्रोजेक्टान ती आयली, आयज जे लाखांनी पयशे तांच्यांनी ह्या कॉन्सेप्टांतल्यान कमयला, दॅट इज द ओनली रिजन वाय, बिकॉज आय हॅड गिवन देम अँड दे हॅड टेकन इट. हांवें दिल्लें आनी तेंच्यांनी घेतलें. सो जर आयज हांवें तांकां 4 वर्सां फाटीं 5 वर्सां फाटीं हो कॉन्सेप्ट दिवन जर आयज तांच्या लायफान 360 डिग्री चेंजीस जाल्ले आसा, तर चिंतात तुमी केदी व्हडली ऑपॉर्च्युनिटी तुमच्या लोकांक दितात. सो नेवर बी लायक दॅट. यू मेंटेन युअर पोज. यू आर गिवर, दे आर टेकर. कारण जेन्ना ते 10,000 दितले तुमकां दिवचे ना, कंपनीक दितले, कंपनी कडल्यान प्रोडक्ट्स घेतले. फाल्यां जर 10 लाख 2 लाख कमयले न्ही, ते तुमकां दिवचे ना, ते स्वताक यूज करतले, तुमकां 1 रुपया दिवचे ना. पण जर तुम्ही ताका हे दिता आसतना स्वताक जर इन्फ्युरिटी कॉम्प्लेक्स करत, जर तुम्ही तो कॉन्सेप्ट तेन्नाच ताका दिवंक पावचे ना. Your mind should be of giving others. See, I always tell this. See, our products or our concept is just not selling. It is not just selling. It is serving people. We are serving people. We are giving health to the people. आम्ही health दिता, wealth दिता लोकांक. So always remember this. की आम्ही एक बरी गोष्ट लोकांक दिता. सो यू कन्विन्स युअर सेल्फ फर्स्ट. तुम्ही पहिली माइंडसेट तयार करात. ही बरी गोष्ट हांव दिता आसतना कशें दिवप हे तुम्ही चिंतूंक जाय. आता फॉर एक्झाम्पल जेन्ना तुम्ही एका जीटीएसाक इन्व्हाइट करतात, फॉर एक्झाम्पल जेन्ना एका व्हडल्या प्रोग्रामाक इन्व्हाइट करतात, 2 दिसा पयलीं जर इन्व्हाइट केला जाल्यार त्या दिसा सकाळी समजा दनपारा जर प्रोग्राम आसा, सकाळी ताका एक रिमाइंडर दिल्यात कॉल. याद आसा मगो ब्लू साडी, याद आसा मरे व्हाईट शर्ट, अशें करून ताका रिमाइंडर दियात. खुबशे लोक म्हाका म्हणटात मॅडम लास्ट मोमेंटार फोन घेनात. रिजन एकूच आसा. रिजन ताका एक आसा. रिजन कितें आसा जाणा, जेन्ना आमी इन्व्हाइट करतात न्ही, तांचे कडेन कसलेंच कंपल्शन दवरूंक जायना आमी. हेजो अर्थ कितें जाणा, देर शुडंट बी एनी ऑब्लिगेशन. म्हणजे तांकां अशा तरेन तुवें दाखोवंक दिवंक जाय की यू कम. तू पळय तुज्या लायफाची एक लायफ चेंजिंग टर्निंग मुवमेंट आसतली ती, म्हाका खबर आसा. तू खुबश्यो गोश्टी तितूंतल्यान शिकून वतलो. हा, लायफान आत्मसात करप ना करप हे तुजेर रेग, ताका कोण तुका फोर्स ना काय ना. पण ही जी बरी गोष्ट आसा ती पळय, तुज्या कानांनी आयक, आणि त्यानंतर लायफान तुका ते प्रिन्सिपल्स यूज करूंक जाय ना करूंक जाय, तुजी मर्जी. यू आर ऑल ओपन. कोणीय थंय बसू शकता, कोणीय वचू शकता. जेका घेवपाक जाय तो घेता, तेका नाका घेवपाक जाय तो घेनासतना वता. सिंपल. सो मनीस कितें जाता जाणा, ताका एक मातसो हें दिसता की बाबा हें म्हाका फुडें फोर्स करचें ना किंवा हें करचें ना. एक मनाक सॅटिस्फॅक्शन आसा. सो ही इज व्हेरी फ्री. आणि तुम्ही जेन्ना ताका अशा तरेन सांगता की ही फील्स फियर, की हांव जर वचत जाल्यार हे म्हाका धरतलेत आनी त्या कॉन्सेप्टान भितर ओडून घेतलेत, जाल्यार त्या खातीर तो मनीस येयना. हे लक्षान दवरात. आनी त्या खातीर तुमचो तो फोन घेयना. मिस्टेक तेंची न्ही, मिस्टेक तुमची आसा की तुमच्या इन्विटेशनान खंय ना खंय तरी फॉल्ट आसा. सो ऑलवेज गिव अ रिमाइंडर. सगळ्यात इम्पॉर्टंट कितें आसा जाणा, मोर यू डू इट, मोर यू लर्न इट. सो खंयची गोष्ट जी आसा ती जोपर्यंत तुम्ही परत प्रॅक्टीस करचे ना, तोपर्यंत तुम्ही ती प्रॅक्टिसेन तुमचे परफेक्ट जावचे ना. आता प्रॅक्टिस करपा खातीर कितें कितें करप ते एकदा सांगता. पहिली गजाल, तुमचे पयली लिस्टिंग काडा. लिस्ट काडात, कोणाक कोणाक इन्व्हाइट करूंक जाय. त्यानंतर सेग्रिगेट करात, सेक्शन काडात. ए सेक्शन जे हांव ऑलरेडी शिकयला तुमकां, परत एकदा घेतले. आफ्टर चतुर्थी आय एम गोइंग टू टेक 4 बेसिक. फिजिकली सगळी जाणां अटेंड जायात. ओके, तुमच्या खातीर आसतलो तो प्रोग्राम. सो ते एक करात. आणि त्यानंतर कॅटेगरी घालात.
म्हणजे कशी फ्रेंडाची कॅटेगरी वेगळी, हाऊस वायफाची कॅटेगरी वेगळी, बिझनेसमॅनाची कॅटेगरी वेगळी, डॉक्टरांची कॅटेगरी वेगळी, किंवा एम्प्लॉई जे कामाक वतात दादल्या मनीस तांची कॅटेगरी वेगळी. आणि प्रत्येकाच्या कॅटेगरीक हांव कशें इन्व्हिटेशन दितले हाजी स्क्रिप्ट बरयात तुमच्या तुम्ही. आता हांवें तुमकां काहीशे सांगले, काहीशे फंडा दिले. युट्यूबार तुमकां असंख्य तुमकां हे मेळटले, कॉन्सेप्ट मेळटले, आयडियाज मेळटले. तुमच्या तुम्ही कॅल्क्युलेशन करून करू शकतात की आपण अशें इन्वायट करतले. पण कितें करात जाणा, स्क्रिप्ट बरयात, स्क्रिप्ट बरोवन घेयात, कितें कितें म्हटलें आनी तें पाठ करात. अशें अशें हांव उलयतलें, पाठ करात 4 वेळा, 5 वेळा, 10 वेळा. भुरगीं दिसली भुरग्यांक उलोवन दाखयात, घोव दिसलो घोवाक उलोवन दाखयात, आवय दिसली आवयक उलोवन दाखयात. प्रॅक्टीस करात. प्रॅक्टीस इन फ्रंट ऑफ द मिरर. हारशा समोर रावन प्रॅक्टीस करात. परत 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 रिपीटेड. हे जेन्ना तुम्ही करतली न्ही तेन्ना तुम्ही परफेक्ट इन्व्हिटेशन दिवं शकतली. हे तुमकां आतां सध्या म्हणजे अशें दिसतलें की मॅडम कितें सांगता, इन्व्हिटेशन दिवपाक कितें अशेंच दितली, कोणीय येतलो. नो. कोणी येयलो म्हणून जायना, ताजी मायंडसेट ओपन जावपाक जाय प्रोजेक्टान येवपाक. सो ते इन्व्हिटेशन तुमचें जें आसा न्ही ताजेर डिपेंड आसा की तुमचो मनीस रजिस्टर्ड जातलो काय ना. सो इम्पॉर्टंट इज द इन्व्हिटेशन. केन्ना केन्ना क्वेश्चन बॅक येतात, नेटवर्क मार्केटिंग न्ही मुगो. दॅट टायम तुमचे आन्सर कितें आसता? नेटवर्क मार्केटिंग करतात. काही लोक असतात नेटवर्क मार्केटिंग म्हणजे कितें विचारतात. नो, पीपल आर व्हेरी मच अवेअर. दॅट टायम यू हॅव अ गोल्डन चान्स. आज ते आम्ही एक्साइटमेंट. ओ, नेटवर्क मार्केटिंग तुका खबर आसा? वाव, सो नाईस. म्हाका सांग मातसो एक्सपिरियन्स. म्हणजे तुवें नेटवर्क मार्केटिंग केला आसतलो. ए, तू सांग न्ही म्हाका तुजो एक्सपिरियन्स सांग न्ही. दॅट टायम 2 गोष्टी जावं शकता. एक बरो एक्सपिरियन्स येवं शकतात जो क्वचित लोकांचो असता. सिंपल. आणि मॅक्झिमम लोकांचो वायड एक्सपिरियन्स सांगतली. जेन्ना त्यांचे सगळे जेन्ना ऐकून घेतले तेन्ना त्या टायमार तुम्ही एक गोष्ट हे करू शकता की व्हेरी गुड, तुवें म्हाका हे सगळें सांगलें, म्हाका खूब बरें दिसलें. पण म्हाका कितें दिसता जाणा गो, तुवें जें सांगलां न्ही तें म्हाज्या ग्रुपाक खंय तरी फेवरेबल नात. बट न्ही, व्हॅलीड क्वेश्चन आसा. म्हाज्या तकलेन आतां हे क्वेश्चन येयला, सो म्हाका तूं जाय. तुजे हे क्वेश्चन आसा सगळे म्हजे याद उरचे ना गो. सो तूं म्हाज्या वांगडा यो आणि जे आमचे सिनियर आसतले न्ही आमी दोगां जाणां मेळून ते क्वेश्चन तांकां विचारया. आणि आमचो तुजोय कॉन्सेप्ट क्लियर जाता आणि म्हाका मातशी मदत जातली तुजी. तुवें विचारल्या नंतर म्हाका तितली नॉलेज ना न्ही, तुका पळय कितली नॉलेज आसा. सो तूं विचारू शकतलें. सो म्हाका म्हाज्या खातीर यो तूं, आमी पळोवया आणि तूं विचार क्वेश्चन अँड देन वील सॉर्ट इट आउट. सिंपल. ओके. आणि त्या येयल्या नंतर तुमकां खबर आसा की आमी मायंडसेट सर आणि हांव करपा खातीर मास्टर आसा. इट इज नॉट जस्ट की आमी ते फेक सांगतात, बट दॅट इज वॉट इज द फॅक्ट.